नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेत जायचं आहे. राज्यसभेची त्यांची मुदत येत्या एप्रिलमध्ये संपते आहे. त्यामुळे शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जायची इच्छा आहे. शरद पवार रिटायर व्हायला तयार नाहीत. 85 वर्षांचे आहेत, तरी त्यांची इच्छा अतृप्त आहे. त्यांना लढायचं आहे. शरद पवारांनी आपली ही इच्छा माझ्याकडे मागेच बोलून दाखवली, असं संजय राऊत खासदार यांनी नुकतंच बोलून दाखवलं आहे. आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार असं असं शरद पवारांनी मला सांगितलं, असं संजय राऊतांनी आजच मीडियाशी बोलताना म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तसं तर शरद पवार मैदानात उतरत आहेत. पण निवडून येतील का, म्हणजे हा खरा प्रश्न आहे. शरद पवार गेली 60 वर्षे 60 राजकारणात आहेत. महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती गेली 60 वर्षे फिरत आहे. आता शरद पवारांनी हिंमत केली तर कुणाच्या भरोशावर केली, कुणाच्या भरोशावर शरद पवार लढत आहेत, हा मुख्य मुद्दा आहे. कारण सध्या महाविकास आघाडीचे जे संख्याबळ आहे, त्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. एक उमेदवार, तो शरद पवार असेल का? शरद पवारांचे फक्त 10 आमदार आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार आहेत. या निवडणुकीत आमदार मतदार असतात. 10 आमदारावर शरद पवार कुठला गेम खेळणार? मग ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्या मदतीने शरद पवार राज्यसभेत जात आहेत का? त्यांना जायचं असेल तर या दोघांची मदत घ्यावीच लागेल. आणि या दोघांना म्हणजे ठाकरे सेना आणि काँग्रेसला मदत करावीच लागेल. पण हे दोघं मदत करतील का शरद पवारांना? शरद पवार हे सेवानिवृत्तीत निघालेले नेते आहेत. एकेकाळी त्यांची ताकद होती, पण आता त्यांची ती ताकद राहिलेली नाही. त्यांचा पक्ष अतिशय दुर्बळ झालेला आहे. त्यामुळे त्यांनी विलिनीकरणाची भाषा चालवली आहे. पण सुनित्रा पवार आणि त्यांच्या गटाचे नेते विलिनीकरणाला फारसे उत्सुक नाहीत. राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांचा पक्ष, अजितदादा सध्या नाही आहेत, गेलेत. त्यांनी सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पुढे केलं आहे. येत्या 15 दिवसात सुनित्रा पवार यांनाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलं जाईल, अशी आतली गोट्यातली बातमी आहे. सुनित्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, अजित पवार गट. मग अशा परिस्थितीत शरद पवारांचं काय? शरद पवारांना काँग्रेस मदत करेल का? उद्धव ठाकरे मदत करतील का? उद्धव ठाकरेंना स्वतःच्या आमदारकीची चिंता आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. आणि उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत आता संपते पुढच्या काळात. त्यामुळे आता ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यात उद्धव ठाकरेंना लढावं लागेल. जर विधान परिषदेत जायचं असेल तर उद्धव ठाकरेंना जायचं आहे. त्यांना स्वतःला त्यांचे 20 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंचे 20 आमदार आहेत.
त्यांना जायचं आहे. जायचं आहे तर मग त्यांना इतरांचा पाठिंबा घ्यावा लागेल. शरद पवारांचा घ्यावा लागेल, काँग्रेसचा घ्यावा लागेल. कारण उद्धव ठाकरेंकडे फक्त 20 आमदार आहेत. इकडून तिकडून आमदार जमवल्याशिवाय उद्धव ठाकरेंचं गणित जमणं अवघड आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेच संकटात आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे शरद पवारांना पाठिंबा देतील का राज्यसभेसाठी? हाही मुख्य मुद्दा आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना, त्यांचे आमदार पाठिंबा देतील शरद पवारांना? सध्याच्या वातावरणात ते फार अवघड दिसते. शरद पवार रिटायर व्हायला तयार नाहीत. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. या शरद पवारांच्या भूलभुलैयात अडकून उद्धव ठाकरे पुढे आले आणि ते भाजपशी गद्दारी केली आणि मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं, पण नंतर घरी बसावं लागलं आणि सध्या घरीच आहेत तेव्हापासून. त्यामुळे शरद पवार यांना उद्धव ठाकरे जवळ करतील का? आता शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी, त्याची फारशी ताकद राहिलेली नाही. हे आता जिल्हा परिषद निवडणुकात ते दिसलंय. अजितदादांचा गट तिथे जोरात आहे. त्यामुळे तिथे शरद पवारांना मेहनत करावं लागणार आहे. उद्धव ठाकरेंचा पाठिंबा हवा असेल, शरद पवारांना मेहनत करावी लागेल. दुसरा म्हणजे काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागेल का आता? कारण आता विधानसभा महापालिकेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस आता महाविकास आघाडीच्या चक्रामध्ये अडकायला तयार नाही. त्यामुळे शरद पवारांची पंचायत होणार आहे. त्यांची लढाईची तर मानसिकता आहे, पण संख्याबळ कुठून आणणार आमदार? हे अवघड आहे. तुम्हाला काय वाटते? शरद पवार बहुमताचं गणित जमवतील आणि राज्यसभेवर जातील पुन्हा एकदा? कॉमेंट करा. नमस्कार.